घरी बनवलेली होती कोबीची भाजी. बघितलं म्हटलं चला आता पावभाजी खायला जाऊ. तुझ्या लेकासाठी बनवते. माझ्या लेकासाठी बघू दे. एवढा छोटा लेक नाही होणार माझा. लगेच जन्माला लागल्यावर चालायला लागणार आहे तो. कसं आम्हाला फडक्यात गुंडायला होता. हागीच म्हणून ते लंगड वाटायचे. रेडीमेड आणलं की तुम्ही हाताने बनवलंय? आमच्या टायमिंगला एवढा टाइम नव्हता कोणाला बनवायला. आम्हाला वाटले जन्माला आले तेवढीच उपकार भरपूर झाले. तरी आया करायच्या. तेव्हा तुझ्या बापाचं दुकान असं सुद्धा आम्ही लंगोट बांधायचो धुवायचो. चिंगूस होत हे सांगा ना. 20 रुपये वाया जाणार म्हणून ते लंगोट बरं धुतलं की झालं. तेव्हा स्वस्त होतं. हा परत तुम्हाला होलसेल रेटनी पण. तरी नाही आमची मम्मी तर फडकं पण नव्हती लावत. बाहेर पर्सन तर ठेवायची. बाहेरच करा काय करायचं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे आहेत सगळे? टाकाटाक ना. होप्स सगळे टाकाटाक असतील. तर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळ झाली, मस्त फ्रेश झालो, आंघोळ पण झाली आत्ता जस्ट. आता जेवायची पण वेळ झाली कारण की मी सकाळी नाश्ता नाही करत, चहा पण नाही पित, काहीतरी लिंबू सरबत वगैरे पितो, लिंबू पाणी. पण आता जेवायची वेळ झाली. पण आमचं जेवण काय बनलंय, दीदीने काय बनवलंय माहिती नाही. आता बघूया दीदीने काय बनवलंय. दीदी इकडे करायला लागली भाताची तयारी. गावाकडनं तांदूळ आलेत आमच्या. मम्मीने तांदूळ वगैरे पाठवून दिले आणि इकडे काहीतरी भाजी शिजते गॅसवर. अरे बाप, कोबीची भाजी एकदम आपल्या मराठीच्या सगळ्यात मिडल क्लास घरात बनणारी एकदम सोन्याची भाजी म्हणजे कोबीची भाजी. ती मला बिलकुल आवडत नाही. म्हणजे दीदीची एकदम आमच्या फेवरेट भाजी आहे ती. दीदीने बनवलेली म्हणजे ती खाणार आहे. पण मला निमंत्रण आलंय तेजसच्या मम्मीकडून की पावभाजी खायला ये म्हणून. मगाशी फोन आला होता. सो मी आता चाललोय पावभाजी खायला आणि दीदी आणि हे लोक कोबीची भाजी खातील. सो मी आता निघतोय तेजसच्या तिकडे. तो राहतो निगडीत आणि मी चिंचवडला. तर त्याच्या मम्मीने बोलवलंय. सो मस्तपैकी पावभाजी जाऊन खाऊन येतो. आणि त्यांची खानदेशी स्टाईलमध्ये बनते पावभाजी, आपल्यासारखी नसते. त्यांची जरा डिफरंट असते, टेस्ट पण वेगळी असते. सो मी आता तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आमच्या गॅलरीचा व्ह्यू बघा कसला एक नंबर आहे. आणि पावसाळ्यात तर एक नंबर वाटतं वातावरण. मला सगळ्यात जास्त पावसाळाच आवडतो मोस्टली. एक नंबर म्हणजे जगाच. फिरायला पण भारी. मी आत्ताच काळू वॉटरफॉलला पण जाऊन आलो, जो की माळशेज घाटमध्ये. आपला व्हिडिओ आला असेल तो बघा तुम्ही. आणि एक यूट्यूबला छोटा शॉर्ट टाकला, शॉर्ट व्हिडिओ. कारण की मोठा व्हिडिओ मला करायला नाही भेटला कारण की खूप पाऊस होता आणि मोबाईल बाहेर काढायचा म्हटल्यावर रिस्क होती. तो परत ते मोबाईल भिजला 1.5 लाखाचं नुकसान होणार. तर कसला डोक्याला शॉर्ट करून घ्या म्हणून मी छोटाच एक शॉर्ट टाकला आहे, शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे. म्युझिक व्हिडिओ आहे तो बघा जाऊन. काळू वॉटरफॉलचा भारी होता, नाईस एक्सपिरियन्स होता. आणि आमच्या गॅलरीचा व्ह्यू बघा कसला एक नंबर आहे. इकडे समोर जी दिसते ती स्कूल आहे. लहान पोरांची बघा इकडे खेळत आहेत खाली, तुम्हाला दिसत असतील ग्राउंडवर. सगळी प्रॅक्टिस करतायत फुटबॉलची. होय, तेजसच्या मम्मीचा फोन आला होता. ती बोलली पावभाजी बनवली हे खायला. नाही तुम्ही जेव्हा ती कोबीची भाजी तुमची स्पेशल आहे, तुम्हीच खा, मला नाही खायची. सो गाईज, कंपनीचं आपलं थोडंसं काम बाकी होतं ते आता आटकून मी आता निघतोय तेजसकडे पावभाजी खायला. कारण की हे सगळे घरचे जेवण झालेत मोकळे. आता वाजलेत 1 वाजायला आलाय, पाऊस पण थांबलाय. त्याच्यामुळे मी आता निघतोय डायरेक्टली तेजसकडे निगडीला जायला. सो चलो लेट्स गो. पावसानं वातावरण एकदम रंगीन केलं आहे ना. असं वाटतं येणार आहे पाऊस एक 5-10 मिनटात. पण त्याच्या आधी आपल्याला सटकायला पाहिजे, नाहीतर मग अर्ध्या वाटेत मला भिजवेल सगळा.
आणि सगळी पावभाजी राहील तिथंच. त्या गाडीत पेट्रोल आहे का पहिलं बघूया. अरे यार पेट्रोल पण संपलंय. हे असंच होतं बघा, नेमकं इमर्जन्सीच्या टायमिंगला पेट्रोल नसतं. तुमचं पण असंच होत असणार आहे, आय नो, सगळ्यांचंच होतं असं. आता जाताना पेट्रोल टाकून मग पुढे जाऊ. सो गाईज फायनली पेट्रोल पंप दिसला आणि आपण आता पेट्रोल टाकलं गाडीत 1 लिटर. तिथं थोडंसं पोट भरलं आहे. आता आपलं पोट भरायला जायचं आहे पावभाजी खायला. सो चलो. सो गाईज फायनली मी तेजसच्या घरी पोचलो आहे. हे बघा पैसे छापम छापे फुल छापतोय फुल. 2 कॉम्प्युटर लगेच स्क्रीन मिनिमाइज करून लगेच ट्रेडिंग चालू करतोय. कुठे ठेवणार रे बाबा एवढे पैसे, कुठे ठेवणार? आम्हाला पण दे की थोडे. मम्मी किती येणार आहे? मी अख्ख्या व्हिडिओत सगळे पावभाजी करत आलोय. पावभाजीच नाही पाहिजे. मम्मीला फोन कर. सकाळी मम्मीने फोन केल्याबरोबर बघितले तर दीदीने कोबीची भाजी बनवलेलं. म्हणून म्हटलं चला आता पावभाजी खायला जाऊया. सो गाईज फायनली आपले पावभाजी बनवणारे शेफ आलेले आहे तिकडे. मी अख्ख्या व्हिडिओत सगळं सांगितलंय नुसतं पावभाजी. इथं आलं कॅन्सल झाली तर घरी बनवलेली होती कोबीची भाजी. बघितलं म्हटलं चला आता पावभाजी खायला जाऊ. माझी डोकी जी होत होती ती गायब झाली लगेच. ते परवा ऑडिशनला गेलो होतो ना, ते येताना जिभेची एक्सरसाइज करत आलो होतो. ते असं केलं की जिभेची एक्सरसाइज होते, ती करत आलो त्याच्यामुळे घसायला त्रास व्हायला लागला. आणि परवा वॉटरफॉलला गेलेलो, त्याचा परिणाम काळू वॉटरफॉल माळशेज घाट. हा मला आदित्य म्हणत होता माळशेज घाटला जायचं. हा माळशेज घाटच्या तिकडे आहे भारी. पण आम्ही गेलो तेव्हा पाणी नव्हतं, पाणी लय कमी. त्याच्या बोलण्यावर मला असं वाटत होतं घाट खोटाच आहे. तू रील नाही बघितली? रील अपलोड केली मी. रील बघितली मी, पण मला माहितीच नाही ते माळशेज घाट आहे. हा म्हणतो चल माळशेज घाटला. माळशेज घाटाच्या तिकडे आहे. आदित्य मला म्हणतो तुमची जमीन मला नाही जमत ते फॉर्म बी म्हणायला. काय नाही फक्त नाव टाकायचे. मराठी शाळेत मैदानावर बसवायचे. पावसाळ्याची सुट्टी तिकडे तसंच असते. चला किती वेळ जेवायला? तुम्ही म्हणून मी जेवायला चालू आहे खास फक्त. चल की ना तू तुला वेळ पैसे छापतोय. चल मग आपण पाहू. थोड्या दिवसांनी तर सिरीज चालू करणार ती मनीष नाही का डायरेक्ट छापायची. मशीन घेऊन मशीन बघून ठेव पैसे मोजायचे. आता ब्लॉग कंटिन्यू चालू करणार आहे. हा हे नेहमी हातात आणि ह्या फोन मध्ये हे दांडका असणार. नाही येत कंटाळा. जुन्या काळाचं नाही का पैसे कमवायचे ना आपल्याला. कंटाळा करून कसं चालेल, आहे की नाही गाईज? बरोबर ना, पैसे कमवायचे आपल्याला. काय आहे भाऊ? हा बघा कसं तांगड्यावर करून मस्तपैकी पैसे कमवते बसून. आम्हाला किती मेहनत करायला लागते ती बघा. काय तुझ्या लेकासाठी बनवते. माझ्या लेकासाठी? बघू दे.
एवढा छोटा लेख नाही होणार माझा, लगेच जन्माला लागल्यावर चालायला लागणार आहे तो. धरतोय त्याला. कसं धरतं? जरासं. स्वेटर. हे बघा गाईज, काकींनी माझ्या पोरासाठी बनवलाय. अजून लग्नाचा पत्ताच नाही आणि पोरासाठी जॅकेट रेडी आहे. हे तर आमचे जॅकेट घालायचे वांदे झालेत. कसं आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर सांगा, पाठवून देतो. ॲड्रेस पाठवा कमेंटमध्ये. टोपी म्हणून चांगलं येईल आता मला. तुम्ही काय हॉस्पिटलला बसून बसून विणलात की? कुठल्या नातवाला? मुलगी नाही केली होती मला वाटलं ह्याला कधी पोरगा झाला. तुझा पत्ता नाही आणि माझ्या पोराचा लावायला लावलायस तू. मावशीच्या माझा शेड्यूल एकदम बिझी असतो, काय तुम्हाला सांगायचं. कसं आहे? मस्त छान आहे. पण एवढं छोटं पोरग थोडी असतो, मोठं असतं. अरे आताच जन्म झाला. मग ते जन्माला आल्यावर पण एवढं छोटं नसतं. असतं. मावशीच्या मुलीला मुलगा झाला. मुलगा झाला त्याच्यासाठी. हा ना, आम्हाला फडक्यात गुंडे आला होता. हागीच म्हणून ते लंगड वाहताय. रेडीमेड आणलं की तुम्ही हाताने बनवले. आमच्या टायमिंगला एवढा टाइम नव्हता कोणाला बनवायला. आम्हाला वाटले जन्माला आले तेवढी उपकार भरपूर झाले. आमच्या आयांनी नाही केलं बाबा. आमच्या आयांनी तर फक्त काम करत होत्या. हागीच म्हणून लंगड वाहतायचे. हा ना. तेव्हा तुझ्या बापाचं दुकान असं सुद्धा आम्ही लंगोट बांधायचो आणि धुवायचो. चिंगूस होतं हे सांगा ना. 20 रुपये वाया जाणार म्हणून ते लंगोट बरं धुतलं की झालं. तेव्हा स्वस्त होतं. हा, परत तुम्हाला होलसेल रेटनी पण. तरी नाही. काय एक पाकिट आणायचं सारे नाही घरी बनवायचो आम्ही भाताचं पेज. आमची मम्मी तर फडकं पण नव्हती लावत. बाहेर पर्सन तर ठेवायची. बाहेरच करा काय करायचं. हा जोऱ्याचं ना, ते माहिती आहे. सो गाईज, फायनली आपली पावभाजी समोर आली आहे आता. बघा, इकडे आहे पावभाजी, इकडे आहे भाजी, हा आहे ढोकळा, अजून काय आहे ते काय आमरस, हा इकडे आहे आमरस, हे काय खरवस, खरवस पण आहे. बरं झालं कोबीची भाजी सोडून इकडे आलोय. मस्त एकदम झकासमध्ये खाणार होता. तिची 3 व्हिडिओ बघितल्यावर लगेच जाणार आहे. पहिली तिची मगाशीच कुरकुर झाली होती. राईस मस्त काकीने ढोकळा बनवलाय. ढोकळा पण या खायला. एकदम स्पंजी ढोकळा आहे. मार्केट सारखा एकदम 1 नंबर लागतो, टेस्टी. आणि पावभाजी पण आहे. खानदेशी स्टाईल पावभाजी. आपली एकदम लाल लाल पावभाजी असते, ही खानदेशी स्टाईलमध्ये बनवलेली आहे. 1 नंबर. सो गाईज, फायनली पावभाजी खाऊन मी घरी आलो आहे आता. पावसाच्या आधी निघून पटकन मस्त पावभाजी खाऊन एकदम बरं वाटलं. खानदेशी स्टाईलची पावभाजी होती. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला जे कोणी नवीन बघतात त्यांनी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या ब्लॉगची नोटिफिकेशन येईल. आणि आता आपण रोज ब्लॉग बनवायचा ट्राय करणार आहे, डेली ब्लॉग. आणि माझे नॉर्मल शॉर्ट्स तरी येतच राहतील. सो चलो, बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.